पोल सायन्स घ्यावा की नाही घ्यावा, कोणी घ्यावा, का घ्यावा, कोणी घेऊ नये, का घेऊ नये, आणि समजा ज्याने कोणी घेतलाय मग त्यांनी बाबा त्याचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे. 300 पेक्षा पुढे भरपूर जणांना मार्क वर्षानुवर्ष कन्सिस्टंटली मिळतात. इट इज अ गुड साईन की हा हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे. विषय तुलनेने तुमच्यासाठी नवीन असणार आहेत आणि त्यामुळे या विषयांचा अभ्यास जो आहे तो सगळ्यात आधी या विषयांचा अभ्यास करायला घ्यायचा. ऑप्शनल सब्जेक्ट असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असणंच गरजेचं आहे. तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल, मेडिकल बॅकग्राऊंडचे असाल, तरी अशाही विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन चांगले मार्क मिळवलेले आहेत. बऱ्याच काळासाठी याचा जो अभ्यास करावा लागणार आहे तो अभ्यास तुम्हाला सहज होणार आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. MPSCच्या अभ्यासामध्ये आता ऑप्शनल सब्जेक्ट महत्त्वाचा झाला आणि त्यामध्ये PSIR पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, राजकीय विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा ऑप्शनल सब्जेक्ट, हा वैकल्पिक विषय ज्यांना घ्यायचा आहे त्यांचे खूप सारे प्रश्न, विशेषतः आता ज्यांची 21 ऑगस्ट झाली आणि आता ते बाबा 21 ऑगस्टच्या प्रिलिम्समध्ये कदाचित क्लिअर करू शकत नाही आहेत आणि म्हणून त्यांना आता पुढच्या वर्षीचा अभ्यास करायचा आहे आणि आता ऑप्शनल सब्जेक्टचाही त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. असे विद्यार्थी खूप वेळा प्रश्न विचारतात की नेमका पोल सायन्स घ्यावा की नाही घ्यावा. तर प्रत्येक ऑप्शनल सब्जेक्टचे जसे काही फायदे आहेत, जसे काही तोटे आहेत, तसाच हा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल सब्जेक्ट, हा वैकल्पिक विषय, याला सुद्धा काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. तर बेसिकली हा घ्यावा का, कोणी घ्यावा, कोणी घेऊ नये, समजा घेतला तर काय करायला पाहिजे, काही नाही, हे सगळं आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि पहिल्यांदा मी जरा सिलेबसची आधी ओव्हरव्ह्यू तुम्हाला देणार आहे. सिलेबस नंतर आपण बाबा कोणी घ्यावा, का घ्यावा, कोणी घेऊ नये, का घेऊ नये, आणि समजा ज्याने कोणी घेतलाय मग त्यांनी बाबा त्याचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे. तर मुळात सांगायचं आहे की पॉलिटिकल सायन्स आणि ऑप्शनल हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याचं मुळात पूर्ण नावच पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, म्हणजे राजकीय विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध. त्यामुळे दोन्ही विषय आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याचदा होतं काय की विद्यार्थी इंग्लिशमध्ये ज्यावेळेस तयारी करत असतात त्यावेळेस त्यांनी पॉलिटिक्सचं M. लक्ष्मीकांत वाचलेलं असतं. जे मराठीमध्ये तयारी करत असतात त्यांनी अभिजित शिंदे सरांचं आपलं चाणक्य मंडळ परिवारचं पॉलिटिक्सचं पुस्तक भारतीय राज्यघटना हे वाचलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी सोप्या वाटतात आणि त्यामुळे त्यांचा नॅचरल कल असतो की पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून पण घ्यायला पाहिजे बरं का. तर हे बरोबर आहे का? तर दॅट इज अ गुड कोरिलेशन की तुम्हाला पॉलिटिक्स समजते म्हणून पोल सायन्स घेऊ शकता. बट पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हे फक्त इंडियन पॉलिटिशी संबंधित नाही आहे, त्याच्यापेक्षा पुढे बरंच जावं लागणार आहे. आणि त्यामुळे विषय निवडताना तुम्ही तो सारासार विचार करून सिलेबस व्यवस्थित पाहून तुम्ही निवडता आहात ना, हे खूप जास्ती गरजेचं आहे. जर का बघितलं तर पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट भारतभरामध्ये UPSC मध्ये असेल किंवा बाकीच्या वेगवेगळ्या स्टेट PCS एक्झाम्समध्ये असेल, हा विषय खूप जण त्यांचा वैकल्पिक विषय म्हणून निवडताना आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये बघा पॉलिटी आहे, याच्यामध्ये फिलॉसॉफीचा थोडासा अँगल आहे, याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्सची थेअरी आहे, याच्यामध्ये जर का बघितलं इंटरनॅशनल रिलेशनचं करंट अफेअर्समधलं सगळं आत्ताच्या चालू घडामोडी आहेत. त्याचबरोबर इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यव्यवस्था याविषयीचे सगळे मुद्दे आहेत. सो याच्यामध्ये व्हरायटी प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे खूप जण हा ऑप्शनल सब्जेक्ट घेताना बघायला मिळतात. आणि जरी ह्युमॅनिटीजच्या बॅकग्राऊंडचा तुम्ही असाल तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि तुम्हाला तो विषय समजून घ्यायला बरा पडणार आहे, म्हणजे तुमचं BA झालेलं असेल, BCom झालेलं असेल तर. पण जरी तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल, मेडिकल बॅकग्राऊंडचे असाल, तरी अशाही विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन चांगले मार्क मिळवलेले आहेत. आत्ताच्या ज्यांनी UPSC क्लिअर केली पोल सायन्स घेऊन त्यांनी सुद्धा, आणि त्याआधी ज्यावेळेस MPSC मध्ये ऑप्शनल असायचा जुन्या काळामध्ये त्यावेळेस पण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी घेतले. त्यामुळे सगळ्यांना सुटेबल आहे का? सगळ्यांना बेसिकली सुटेबल असू शकतो जर का त्यांनी पुरेसा व्यवस्थित अभ्यास व्यवस्थित डायरेक्शनमध्ये केला तर. मग जर का आपण आता सिलेबसचा जरा ओव्हरव्ह्यू करून घेऊयात. एकूण पेपर मध्ये आपण जर का बघितलं तर या विषयाचे 2 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2. दोन्ही पेपरमध्ये 2-2 सेक्शन, सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन A, सेक्शन B. सो असे म्हणून 4 सेक्शन एकूण आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या 4 सेक्शन्समध्ये पेपर 1चा सेक्शन A जर का आपण पाहिला तर पेपर 1 सेक्शन A मध्ये बेसिकली काय तर वेगवेगळ्या पॉलिटिकल फिलॉसॉफीज, वेगवेगळ्या पॉलिटिकल थेअरीज, वेगवेगळे पॉलिटिकल थिंकर्स ज्यांना आपण स्कॉलर्स म्हणूयात, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये मग पॉलिटिकल आयडिओलॉजीज आहेत, ज्याच्यामध्ये लिबरलिझम असेल, मार्क्सिझम असेल, सोशलिझम असेल, लिबरलिझम असेल, फॅसिझम असेल, फेमिनिझम असेल, अशा वेगळ्या आयडिओलॉजीज ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या असतात. आणि त्यानंतर का आपण बघितलं तर थेअरीज, मग थेअरीजमध्ये आपल्याकडे थेअरीज आहेत वेगवेगळ्या, की याच सगळ्या आयडिओलॉजीजवरती आधारित असणाऱ्या स्टेटच्या थेअरीज असतील किंवा कन्सेप्ट असतील पॉवर सारख्या, हेजिमनी सारख्या, ठीक आहे, किंवा कन्सेप्ट असतील की ज्याच्यामध्ये इक्वॅलिटीची कन्सेप्ट आहे, राईट्सची कन्सेप्ट आहे, डेमोक्रेसीचे कन्सेप्ट आहेत. सो अशा कन्सेप्ट आपल्याला तिथे बघणं नेसेसरी आहे. त्याचबरोबर या पूर्ण सेक्शनचा आत्मा ज्याला आपण म्हणूयात किंवा जो बेस आहे की ज्याच्यावरती तुम्हाला हा सगळा सेक्शन समजून घेता शक्य होणार आहे ते म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आणि इंडियन पॉलिटिकल थिंकर्स. आता वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्सचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सगळे ग्रीक पॉलिटिकल थिंकर्स त्यांच्यापासून सुरुवात होते.
मग त्याच्यामध्ये सोक्रेटिसचा आपल्याला अभ्यास करायचा असतो, जो सिलेबसचा पार्ट नाही आहे पण तरी अभ्यास करायला लागतो, कारण प्लेटो समजून घ्यायचा त्याचा शिष्य, तर आपल्याला सोक्रेटिस समजून घ्यायला लागतो. तर मग सोक्रेटिस आहे, त्यानंतर प्लेटो आहे, मग अरिस्टॉटल आहे, मग मॅकियावेली आहे, मग हॉब्स आहे, मग जॉन लॉक आहे, मग जे.एस. मिल आहे, मग त्यानंतर बघितलं तर अँटोनिओ ग्रामशी आहे, त्यानंतर हॅना अरेंट आहे. असे वेगळे थिंकर्स, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्सचे आपल्याला अभ्यासामध्ये आपल्या सहभागी करून घ्यायचे असतात. त्यानंतर का आपण इंडियन पॉलिटिकल थिंकर्सचा विचार केला, त्याच्यामध्ये मग मनूच्या धर्मशास्त्रापासून ते आपल्याला कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, बुद्धिस्ट पॉलिटिकल थॉट आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर आपण जर का बघितलं तर एम एन रॉय यांचा पॉलिटिकल थॉट आहे, आपल्याला आंबेडकरांचे पॉलिटिकल थॉट जे त्याचा विचार करायचा आहे, महात्मा गांधीजींचा विचार करायचा आहे. त्याचबरोबर श्री अरविंदो, योगी अरविंद म्हणजेच यांचाही आपल्याला पॉलिटिकल थॉट काय होता काय नाही याचा विचार करायचा आहे. सो या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आता हा जो सगळा सेक्शन आहे ना, पेपर 1 सेक्शन आहे, हा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, पण काही जणांना हा थोडासा थेरॉटिकल, थोडासा अब्स्ट्रॅक्ट सुद्धा वाटू शकतो. पण जर का आपण हे थिंकर्स व्यवस्थित समजून घेतले, त्या थिंकर्सने नेमका काय म्हटलंय आणि कशासाठी म्हटलंय, कशामुळे म्हटलंय, कोणत्या काळामध्ये म्हटलंय, कोणत्या कंटेक्समध्ये म्हटलंय, हे जर का आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हा सेक्शन सुद्धा इंटरेस्टिंग वाटू शकतो आणि हा स्कोरिंग सुद्धा ठरू शकतो. ठीक आहे, तर हा झाला पेपर 1 सेक्शन आहे. तसा पाहायला गेलं तर GS मध्ये या पेपर 1 सेक्शन याचा खूप जास्ती कुठे ओव्हरलॅप नाहीये, पण यांच्यामधले जे थिंकर्स आहेत वेगळे वेगळे, मग ते वेस्टर्न असतील ते इंडियन असतील, या थिंकर्सचा, त्यांच्या थेरीजचा आपल्याला UPSCच्या किंवा MPSCच्या इथिक्स हा जो आता विषय आहे GS4चा, त्या GS4 मध्ये याचा फायदा होतो. ठीक आहे, त्यानंतर का आपण विचार केला, पुढे आहे आपला पेपर 1 सेक्शन B, जो सिलेबसचा पुढचा पार्ट आहे. याला इंग्लिशमध्ये युजली UPSCच्या ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांनी एक नाव पाडलंय, त्याचं नाव आहे IGP म्हणजे काय, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. सो बेसिकली या इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्समध्ये आपल्याला बेस काय असणार आहे आपला, तर आपण GS2 मध्ये पॉलिटीचा जो अभ्यास करणार आहोत तो आपला बेस असणार आहे. मग GS2 मधल्या पॉलिटीचा अभ्यास हा बेस म्हणजे नेमकं काय, तर त्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट इथे ऍप्लिकेबल असणार आहेत, पण त्याच्या जाऊन तुम्हाला पुढे पण अभ्यास करावा लागणार आहे. मग काय काय त्याच्यामध्ये अभ्यास करायला लागणार आहे, तर इंडियन नॅशनल मुवमेंट, त्याची सगळी हिस्ट्री, त्याच्यामधले वेगवेगळे पॉलिटिकल सायन्सचे पर्स्पेक्टिव्ह, त्याच्याबद्दल असणारे पॉलिटिकल आयडियोलॉजीजचे विचार काय आहेत, इंडियन नॅशनल मुवमेंट कशी होती याविषयीच्या त्यांच्या कमेंट्स काय आहेत, हे आपल्याला बघायला लागणार आहे. त्यानंतर मग आपलं कॉन्स्टिट्यूशन, मग त्याचं मेकिंगची सगळी प्रोसेस असेल, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे काही सॅलियंट फीचर्स असतील, त्याचबरोबर पार्टी पॉलिटिक्स असेल, त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशनमध्ये अरेंजमेंट जी केली आहे, मग युनियन गव्हर्नमेंट असतील, स्टेट गव्हर्नमेंट असतील, आपलं फेडरलिझम असेल, या सगळ्यांचाही आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास जो आहे तो करावा लागणार आहे. त्यानंतर मग बाकी काही थोडेसे सोशल मुद्दे पण त्याच्यामध्ये एक प्रकारे येतात, जसं की कास्ट, रिलिजन, एथनिसिटी, त्याचा सगळ्याचा पॉलिटिक्समध्ये कशा प्रकारे प्रभाव आहे हे आपल्याला बघायचं आहे. पार्टी सिस्टीम आहे, पार्टी सिस्टीम आपल्याला बघायची आहे, मग तो जरा पॉलिटिकल पार्टीशी संबंधित असणारा काही प्रश्न तिथे येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मग सोशल मुवमेंट्स आहेत, अग्रारियन मुवमेंट्स आहेत, फेमिनिस्ट मुवमेंट आहेत भारतामधल्या, यांचाही आपल्याला अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी करावा लागणार आहे. अशा पद्धतीने हा जो सगळा पेपर आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. आता हा जरी पेपर तसा बघायला गेला तर इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स हा पॉलिटिशी संलग्न असला, तर इथे सुद्धा आपल्याला जसे पेपर 1 सेक्शनमध्ये आपण काही थिंकर्स बघितले, तसे इकडे वेगळे थिंकर्स बघायचे नाही आहेत, पण आपल्याला अभ्यासायचे आहेत काही थिंकर्स म्हणजे कंटेम्पररी काळामध्ये आत्ताच्या आजूबाजूच्या सगळ्या घडामोडींवरती भाष्य करणारे, म्हणजे पेपरमध्ये, न्यूजपेपर्समध्ये, TV चॅनल्सवरती, डिबेट्समध्ये इन्व्हॉल्ड असणारे असे काही जे स्कॉलर्स आहेत, वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत, सो त्यांचं मटेरियल आपल्याला वाचावं लागणार आहे, त्यांचे व्ह्यू पॉईंट्स आपल्याला माहिती असावे लागणार आहेत. आणि हे जे वरती आपण सगळे पेपर 1 सेक्शन Bचे इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सचे सगळे पार्ट पाहिले, त्या सगळ्या पॉईंट्सवरती या सगळ्या लोकांचं, भाष्यकारांचं काय म्हणणं आहे बाबा, नेमकं ते काय म्हणतायत, त्यांची कमेंट काय आहे, की समजा एखादं जनरल इलेक्शन झालं, समजा एखाद्या स्टेटमधलं इलेक्शन झालं, तिथे समजा आम आदमी पार्टीचा गेल्या काही काळामध्ये झालेला उदय असेल, मग त्याच्याविषयी बाबा सुहास पळशीकर काय म्हणतायत, त्याच्याविषयी योगेंद्र यादव हे जे बाबा आपले इलेक्शनचे एक्सपर्ट आहेत, ज्यांना सेफोलॉजिस्ट पण म्हटलं जातं, तो त्यांचं काय म्हणणं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कंटेम्पररी इश्यूजवरती, मग ते रिलिजनचे असतील किंवा ते इंडियन गव्हर्नमेंटच्या फंक्शनिंगवरती असतील, स्टेटच्या ऑपरेटर्सवरती असतील, यांच्याविषयी प्रतापभानू मेहतांसारखे लेखक काय म्हणतात, RC गुहा जे आहेत, रामचंद्र गुहा यांचं म्हणणं काय आहे, किंवा नवरोज के दुभाष काही आर्टिकल्स लिहितात, त्यांचं म्हणणं काय आहे, असे वेगळे थिंकर जे आहेत त्याचा आपल्याला थोडाफार अभ्यास इथे करावा लागणार आहे. ठीक आहे, सो हा झाला पेपर 1 सेक्शन B. त्यानंतर महत्वाचा पेपर 2 सेक्शन आहे. आता पॉलिटिकल सायन्स हा पार्ट बऱ्यापैकी संपला पेपर 1 मध्ये. पेपर 2 इज ऑल अबाउट इंटरनॅशनल रिलेशन्स. ते इंटरनॅशनल रिलेशन्सची थेरी म्हणजे हा पेपर 2चा सेक्शन A आहे. अगेन जसं तिकडे पेपर 1 सेक्शन A तसं पाहायला गेलं तर पूर्णपणे आपल्या अभ्यासापासून कट ऑफ होता, GSच्या अभ्यासापासून, GS4 मधले थिंकर्स किंवा त्यांच्या थेरीज वगळता. तसं पेपर 2 सेक्शन A बघितला तर तसा पण तो तसा कट ऑफ झालेला आहे. त्याचा ओव्हरलॅप फारसा GS बरोबर आहे असं नाहीये, पण तो थेरॉटिकल पार्ट असल्यामुळे तो महत्वाचा आहे.
मग त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनच्या ज्या वेगवेगळ्या थेरीज सांगितल्यात, मग आयडियलिस्ट थेरी असेल, मग रिअलिस्ट थेरी असेल, मग मार्क्सिस्ट असेल, मग लिबरल असेल, मग फंक्शनलिस्ट असतील, मग त्याच्यामध्ये सिस्टीम्स थेरी असतील, अशा सगळ्या थेरीजचा आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास इथे करावा लागणार आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये डिफायनिंग असे काही फिनॉमिनन आहेत, जसं की ग्लोबलायझेशन, आणि मग तो ग्लोबलायझेशन कशा प्रकारे पसरलं आहे. गेल्या काही काळामध्ये जर का बघितलं तर देर वॉज अ मुवमेंट ऑफ डिग्लोबलायझेशन. कोविडमुळे पण त्याच्यामध्ये काही प्रमाणात हातभार लागला, जसं की आपण पण आत्मनिर्भर भारतचा विचार केला, मग त्याचा थोडासा अभ्यास जो तिकडे करावा लागणार आहे. त्याचबरोबर आत्ता आपण कोविडच्या काळातही पाहिलं आणि जगभरामध्ये ही सिच्युएशन गेल्या काही बऱ्याच काळांपासून आहे. रशिया युक्रेन क्रायसिसमध्ये पण आपल्याला ती बघायला मिळते की युनायटेड नेशन्स ही जी संघटना आहे, त्या संघटनेचं जर का आपण काम पाहिलं, आंतरराष्ट्रीय हा जो महासंघ आहे, सो या युनायटेड नेशन्स जर का आपण विचार केला तर युनायटेड नेशन्सचं फेल्युअर आपल्याला बघायला मिळतं. मग युनायटेड नेशनची सिस्टीम, मग ती रिफॉर्म कशी करायची, त्याचं काम काय होतं, इंटेंडेड काम काय होतं, आता ॲक्च्युअलमध्ये रोल काय चाललेला आहे, मग त्याच्यामध्ये रिफॉर्म काही करता येणं शक्य आहे का, हे सगळं युएनमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर कंटेम्पररी ग्लोबल कॉन्सर्न्स आहेत, मग क्लायमेट चेंज, त्याचं पॉलिटिक्स असेल, मग टेररिझम असेल, असे जे वेगळे मुद्दे आहेत, किंवा इकॉनॉमिक सिस्टीम असेल, ग्लोबल इकॉनॉमिक सिस्टीम आणि त्याच्यामधले चेंजेस, त्याला रेग्युलेट करणाऱ्या संस्था, असा सगळा हा पेपर 2 सेक्शन ए मधला आपल्याला महत्त्वाचा असा पार्ट तिथे अभ्यासावा लागणार आहे. मग तिथे पण त्या पर्टिक्युलर थेरीजवरचे खूप सारे थिंकर्स आहेत की ज्याचा तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर विचार केला तर पेपर 2 सेक्शन बी. पेपर 2 सेक्शन बी मध्ये काय, इंडिया अँड वर्ल्ड बेसिकली त्याला आपण म्हणतो. तर इंडिया अँड वर्ल्ड मध्ये काय आहे तर भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध, भारताचे शेजारी देश, त्याचबरोबर ग्लोबल सुपर पॉवर्स ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्स असेल, अमेरिका, त्याच्यामध्ये रशिया असेल, त्याच्यामध्ये चायना असेल, जपान असेल, EU असेल, ऑस्ट्रेलिया असेल, असे काही महत्त्वाचे देश, मग त्यांच्याविषयी आपले संबंध कसे आहेत. इंडियाचे बाबा ग्लोबल साऊथ ज्याला आपण म्हणतो, की ग्लोबल साऊथ म्हणजे जगभरामधले सगळे जे दक्षिणेकडचे देश आहेत, आणि त्यांना असं पाहिलं जातं युजली, आणि ती सत्य परिस्थिती पण आहे काही प्रमाणामध्ये, की त्या देशांची जी प्रगती आहे ॲज कम्पेअर्ड टू ग्लोबल नॉर्थ त्यांच्यापेक्षा कमी झालेली आहे. सो मग त्यांच्याबरोबर, त्या ग्लोबल साऊथ बरोबर भारताचे कॉपरेशनचे संबंध कसे आहेत, असा सगळ्या विषयांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला पेपर 2 सेक्शन बी मध्ये करावा लागणार आहे. मग तिथे पण आपल्याला खूप सारे अगेन कंटेम्पररी भाष्यकार आहेत की जे या सगळ्या चालू घडामोडींवरती बोलत असतात. त्यांच्यामध्ये खूप काही महत्त्वाची नावं आहेत, जसं तुम्ही कदाचित त्यांचे आर्टिकल्स काही वाचले पण असले आतापर्यंत. GS मध्ये पण हे आर्टिकल्स वाचणं कधी कधी उपयोगाचं ठरतं. जसे सी राजा मोहन असतील, जसे हर्षवी पंत असतील, जशा निरुपमा राव असतील, हॅपीमुन जेकब असतील, अँड्र्यू कॉर्बिको असतील, सुहासिनी हैदर असतील, स्टॅनली जॉनी असतील, किंवा शीलकांत शर्मा असतील, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये पण फिलॉसॉफर आहेत, वेगवेगळे स्कॉलर आहेत, वेगवेगळे जर्नलिस्ट आहेत जे कमेंट करत असतात या सगळ्या गोष्टींवरती, यांच्यावरती लेख लिहित असतात. त्यांचाही अभ्यास जो आहे तो आपल्याला करावा लागणार आहे. तो पेपरचा एक ओव्हरव्ह्यू दोन्ही पेपर्सचा या विषयाचा मी देण्याचा प्रयत्न केला या सिलेबसच्या माध्यमातून. आता सिलेबस जर का आपण बघितलं तर आपल्याला बघायचं की हा विषय कोणी घ्यावा आणि का घ्यावा. तर बेसिकली हा विषय इंटरेस्टिंग आहे, याच्यामध्ये व्हरायटी प्रचंड आहे, डेप्थ प्रचंड आहे. त्यामुळे ज्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी तो घ्यावा. इंटरेस्ट आहे म्हणून घ्यावा का तर घ्यावा हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर असतो. का? कारण ऑप्शनल सब्जेक्ट असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असणंच गरजेचं आहे आणि त्याचा खूप खोलामध्ये जाऊन अभ्यास करायचा. जनरल स्टडीज सारखा वी डोंट नीड टू जस्ट स्क्रॅच द सर्फेस. स्क्रॅचिंग द सर्फेस म्हणजे काय, फक्त थोडंसं खणायचं असं करून नाही चालणार आहे. या विषयामध्ये आपल्याला डिटेलमध्ये जायचं आहे, डेप्थमध्ये जायचं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला बऱ्याच काळासाठी याचा जो अभ्यास करावा लागणार आहे तो अभ्यास तुम्हाला सहन होणार आहे. त्याच्यामुळे इंटरेस्ट असणं तुमचं सगळ्यात जास्ती गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा पॅरामीटर मला वाटतं की कोणी घ्यावा आणि का घ्यावा. बेसिकली तर घेण्याचं एक कारण आहे की ह्याचा GS बरोबर प्रचंड ओव्हरलॅप आहे. GS 1 मध्ये इंडियन मॉडर्न हिस्ट्रीचा जो पार्ट आहे, इंडियन नॅशनल मुवमेंट आपल्याला पेपर 1 सेक्शन बी मध्ये काही प्रमाणात बघायला लागते, तिचा थोडासा फायदा होणार आहे त्या अभ्यासाचा. त्याचबरोबर जर आपण बघितलं पेपर 1 मध्येच GS 1 मध्ये म्हणजे GS 1 मध्ये आपला पॉलिटिकल आयडिओलॉजीचा एक छोटासा पॉईंट आहे. मग त्या पॉईंटमध्ये पण सगळा आपल्याला फायदा जो आहे तो पेपर 1चा इथे होताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर का विचार केला पेपर 1 मध्ये सोशल इश्यूज आहेत, तर इकडे पण आपण बघितलं काही सोशल इश्यूज आहेत, त्याचा थोडासा रिलेव्हन्स आपल्याला तिथे पाहायला मिळतो. पेपर 2 जो आहे GS 2 म्हणजे मला म्हणायचं आहे GS 2, तर GS 2 जनरल स्टडीजचा आणि इंटरनॅशनल रिलेशनचा जो पेपर आहे, पॉलिटिकल सायन्सचा पेपर आहे, याच्या प्रचंड ओव्हरलॅप आहे. GS 2 मधला पॉलिटिचा अख्खा सेक्शन जो आहे GS 2चा जनरल स्टडीजचा, तो पोल सायन्समध्ये चांगल्या प्रकारे कव्हर होतो आणि इंटरनॅशनल रिलेशनचाही चांगल्या प्रकारे कव्हर होतो. गव्हर्नन्सचा थोडासा पार्ट जो आहे तो थोडासा वेगळा आपल्याला कदाचित करावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर GS 3 मध्ये बघितलं तर एखाद दुसरा छोटा मोठा पॉईंट आहे, त्यातला इंडियन इकॉनॉमिक सिस्टीम विषयीचे काही मुद्दे असतील किंवा काय सो ते असतील, किंवा ॲग्रिकल्चरल काही मुवमेंट्स आणि त्याचा संबंध असेल, तर हे थोडेसे पॉईंट GS 3 मधले सुद्धा आपल्याला उपयोगाचे असतात. त्यानंतर विचार केला GS 4चा, तर GS 4 मध्ये सुद्धा ज्या काही फिलॉसॉफीज आहेत,
आणि काही थिंकर्स आहेत वेगवेगळे वेस्टर्न फिलॉसॉफर्स वगैरे, तर यांचा थोडासा अभ्यास सगळ्याच्या सगळा होतो असं मला दावा नाही आहे नक्कीच, ठीक आहे, पण काही प्रमाणात त्याचाही तिथे फायदा होताना बघायला मिळतो. त्याचबरोबर एसे सारखा विषय आहे, तर एसेच्या विषयामध्ये पण ओव्हरलॅप आपल्याला पॉलिटिकल सायन्स आणि या विषयाचा पाहायला मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. पॉप्युलरिटीमध्ये जरी विचार केला तरी युपीएससीच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की जॉग्राफी नंतर मागच्याही वर्षी पॉलिटिकल सायन्स दुसऱ्या नंबरला होता आणि बऱ्याच वर्षांपासून आपण बघतो की पॉलिटिकल सायन्स इज सच ऑप्शनल की खूप जण घेतात. तर खूप जण का घेतात? कारण बऱ्याच जणांना तो घ्यावासा वाटतो, कारण तो एकतर हाय स्कोरिंग आहे, त्याचा जीएस वर ओव्हरलॅप आहे आणि समजून घ्यायला तुलनेने तसा चांगला असा सब्जेक्ट सुद्धा आहे. तर बाबा जर का बघितलं तर चांगले मार्क येतात म्हणजे कसे येतात जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर मला आठवते 2021 म्हणजे यावर्षीचा टॉपर, त्याचा रँक 5 आहे, उत्कर्ष द्विवेदी, त्याला मार्क 314 पडलेत पॉलिटिकल सायन्समध्ये, विच इज कन्सिडर्ड टू बी व्हेरी गुड स्कोर. ऑप्शनमध्ये लक्षात घ्या युपीएससीची ही हिस्ट्री अशी आहे, आता एमपीएससीचा आता नवीन ट्रेंडमध्ये कशा प्रकारे मार्क येत आहेत हे आपल्याला पहिलं मेन झाल्यावरती लक्षात येईलच. पण समजा तो ट्रेंड युपीएससीचा लक्षात घेतला तर युपीएससीमध्ये 270, 75, 80 पेक्षा जास्ती मार्क असणं इज गोइंग टू बी अ गुड साईन की बाबा आता तुमचे मेन्स क्लिअर करण्याचे चान्सेस वाढतात. आणि त्यामध्ये जर का 314, 300 पेक्षा पुढे भरपूर जणांना मार्क वर्षानुवर्ष कन्सिस्टंटली मिळतात, इट इज अ गुड साईन की हा हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तसा उत्कर्ष द्विवेदी होता 2020 मध्ये, मिरांग पारिक मला आठवतोय, त्याला रँक 67 होता त्याचा आणि त्याला पण 307 मार्क होते. त्यानंतर 2019 मध्ये पण काही विद्यार्थ्यांची मला नावं आठवतात, नवनीत मान 295, 297 असे काहीतरी मार्क तिला होते. त्यानंतर जर का बघितलं तर 2018 मध्ये ऋषभ मंडल, त्यालाही चांगले मार्क होते. तृप्ती धोडमिसेंना 313 मार्क होते. तृप्ती धोडमिसेंनी पण आपल्याकडून मार्गदर्शन घेतलेलं तुम्ही पाहिलं असेल. पूजा राणावत मॅम यांनी तर आपल्याकडे बाबा प्रिपरेटरी कोर्स केलेला आहे, यांनी आपल्याकडे युपीएससी कोर्स केला आहे, त्यांनी आपल्याकडे पोल सायन्सच्या विद्यार्थ्यांना शिकवलं पण होतं. आणि त्या वर्षी ज्या वर्षी त्या सिलेक्ट झाल्या त्यांचा तो 5वा अटेम्प्ट होता, त्या अटेम्प्टमध्ये त्यांनी ऑल इंडिया त्यांना हायेस्ट मार्क होते. 2017च्या PSIR मध्ये 319चा त्यांचा स्कोर होता, ठीक आहे. आणि त्या पण तुम्हाला मार्गदर्शन करायला आधेमध्ये काही त्यांचे स्ट्रॅटेजी सेशन्स किंवा इंटरॅक्टिव्ह सेशन्स आपण तुमच्यासाठी प्लॅन करण्याचा प्रयत्न करूच. त्याचबरोबर त्याच वर्षी मला वाटतं 2017 मध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये 295 मार्क मिळाले होते, असा तुषार गुप्ता होता. ऐश्वर्या डोंगरे 2018 मध्ये पोल सायन्सच्या पेपर 1 मध्ये तर तिला 175 मार्क होते, 175, आणि पेपर 2 मध्ये तिला 152 होते, म्हणजे तिला 327 मार्क होते त्या वर्षी. सो असे खूप सारे मार्क जे आहेत ते बघताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे या ऑप्शनल सब्जेक्टची काय तर पॉप्युलरिटी जास्ती मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. आता जसे खूप जास्ती विद्यार्थी बाबा एखादा ऑप्शनल सब्जेक्ट घेतात तर इट इज नॅचरल की त्या सब्जेक्टचं चांगलं क्वालिटीचं स्टडी मटेरियल आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल असणार आहे. आणि त्या चांगल्या क्वालिटीचं स्टडी मटेरियल पोल सायन्स अवेलेबल आहे. चांगल्या क्वालिटीचं म्हणजे काय तर एक्झाम ओरिएंटेड, जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तर ते एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल आपल्याला पॉलिटिकल सायन्सचं अवेलेबल होणार आहे. त्याचबरोबर खूप सारे मेंटर्स, खूप सारे गाईड आणि खूप सारे टीचर्स तुम्हाला जिथे शिकवायला सुद्धा चाणक्य मंडळमध्ये आणि बाहेर सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यामुळे हा ऑप्शनल सब्जेक्ट घेणं तुमच्यासाठी उपयोगाचं ठरणार आहे. पण बाबा हा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे सगळंच चांगला असं आहे का? असं नक्कीच नाही आहे. तर काही जणांनी बाबा हा घेणं टाळू सुद्धा शकता. कोणी टाळायचं की बाबा ज्यांना अभ्यास करायला वेळ कमी आहे तुलनेने बाकीच्यांपेक्षा, म्हणजे जे बाबा कॉलेज करतायत आणि त्या करता करता त्यांना बाबा दिवसातून 2-3 तास मिळतात आणि त्यांना बाबा परीक्षा द्यायची तरी सुद्धा, किंवा काही जण असतात की वर्किंग प्रोफेशनल आहेत आणि त्यांना तसा तुलनेने कमी वेळ मिळतो. तर तसा पाहायला गेलं तर हा ऑप्शनल सब्जेक्ट सिलेबस त्याचा तुलनेने बाकीच्या काही सब्जेक्ट्सपेक्षा बराच मोठा असल्यामुळे अशांनी दुसरा कुठला सब्जेक्ट त्यांना जास्ती आवडत असेल तर वेळेचा फक्त विचार करता त्यांनी न घेणं कदाचित योग्य ठरू शकतं. त्याचबरोबर ज्यांना जरा अबस्ट्रॅक्ट फिलॉसॉफिकल कन्सेप्ट आल्या की जरा घाबरायला होतं, त्यांना बाबा ह्याच्यावरती खरं, ह्याला खरं मानायचं का त्याला खरं मानायचं, हा थिंकर जे म्हणतोय ते योग्य आहे का तो थिंकर म्हणतोय ते योग्य आहे, असा ज्यावेळेस ज्यांच्या मनामध्ये विचार येतो आणि त्यांना ते रिलेट करता येत नाही, सगळंच बरोबर वाटायला लागतं, सगळं चुकीचं वाटायला लागतं, मग कन्फ्युजन तयार होतं. असं जे आहे ज्यांना ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट समजत नाही, आता ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, जे रिअल नाहीये, जे ओपिनियनवरती बेस्ड आहेत, त्याच्यावरती मतमतांतर आहे, त्याच्यावरती अजून एकमत झालं नाहीये. सो अशा कन्सेप्ट समजून घ्यायला, अशा कन्सेप्ट लक्षात ठेवायला, अशा कन्सेप्ट मांडायला ज्यांना अवघड जातं त्यांना कदाचित पेपर 1चा सेक्शन आहे, पेपर 2चा सेक्शन आहे, यांच्यामध्ये काही प्रमाणात अडचण येऊ शकते. पण लक्षात घ्या की चाणक्य मंडळ परिवारमध्ये पण आपण तुम्हाला ज्या प्रकारचं मार्गदर्शन पॉलिटिकल सायन्सचं करणार आहोत त्याच्यामध्ये हे मुद्दे फारसे येणार नाहीयेत आणि तुम्हाला ते ऑटोमॅटिकली लक्षात येणार आहेत याची काळजी आपण घेणार आहोत. आणि त्याचं चांगल्या प्रकारचं स्टडी मटेरियल त्या विषयाच्या, त्या सब टॉपिकच्या जिथे जिथे गरजेचे आहेत त्या नोट्स पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत की ज्या माध्यमातून तुम्हाला ते लक्षात ठेवायला हे खूप जास्त सिम्प्लिफाईड पद्धतीने लक्षात राहणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ज्यांना बाबा खूप सारे स्कॉलर्स आहेत, खूप सारे फिलॉसॉफर्स आहेत, खूप सारे एक्सपर्ट आहेत, यांचा बाबा तुम्हाला नावं लक्षात ठेवणं अवघड जातं, तर अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो काय करायचंय तर बाबा हा ऑप्शन सब्जेक्ट घेणं टाळू सुद्धा शकता. आणि हा ऑप्शन सब्जेक्ट घेतल्याने तुमचा नुकसानच एक प्रकारे होणार आहे जर तुम्हाला लक्षात नाही ठेवता आलं तर. लक्षात ठेवण्याचे पण ट्रिक्स आहेत बरं का, म्हणजे लक्षात ठेवता येत नाही म्हणून घ्यायचाच नाही असं नाहीये,
पण ज्यांना लक्षात ठेवताच येत नाहीये काही ट्रिक्सचा वापर केला किंवा काय, तर मग तुम्हाला थोडंसं बाबा अवघड जाऊ शकतं, कारण इथे स्कॉलर्सला तुम्हाला कोट करावं लागणार आहे, त्यांच्या थिरीज तुम्हाला सांगाव्या लागणार आहेत. त्याच्यासाठी ज्या ट्रिक्स आहेत, मग ते व्हिज्युअलायझेशन करून कसं लक्षात ठेवायचं, किंवा नोट्समध्येच बाबा आपण त्यांच्या फोटोचा कसा वापर करायचा, त्यांची नावं निमोनिकच्या माध्यमातून कशी लक्षात ठेवायची, या सगळ्या ट्रिक्स आणि टेक्निक्स आपण एक एक करून शिकणार आणि बघणार आहोतच. ठीक आहे. त्याचा विचार केला तर ज्यांना खूप चांगल्या नोट्स बनवता येत नाहीत किंवा नोट्सचा कंटाळा आहे, कारण पोल सायन्सचा सिलेबस व्यापक आहे, त्याचा व्याप खूप मोठा आहे, आणि त्यामुळे जर का आपल्याला नोट्स चांगल्या बनवता येत असतील तर जास्ती फायदा असणार. त्यामुळे ज्यांना नोट्स बनवण्याचा कंटाळा येतो किंवा ज्यांना करंट अफेअर्स ज्यांना इंटरेस्टिंग वाटतं त्यांनी हा ऑप्शनल करावा, कारण करंट अफेअर्स रिलेव्हन्स दोन्हीच्या सेक्शन बी मध्ये आहे, दोन्ही पेपर्सच्या पोल सायन्सच्या. पण ज्यांना करंट अफेअर्सचा कंटाळा येतो मग त्यांनी पण बाबा शक्यतो हा ऑप्शन घेऊ नये, त्यांनी तो टाळावा. आता जर का बाबा तुम्ही हा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला या सगळ्याचा विचार करून, की का घ्यावा का घेऊ नये याचा विचार करून तुम्ही घेतलात, तर त्यानंतर एकदा घेतल्यानंतर काय करायचंय, तर बाबा तुम्हाला त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करायला लागणार हे लक्षात घ्यायचंय. किमान समजा तुम्ही रोज असं करताय, तुम्ही अशा प्रकारचे समजा विद्यार्थी आहात की एक दिवस घेताय आणि त्याविषयी एकच सब्जेक्ट करताय, तर तुम्हाला एक 3-3.5 महिन्यांमध्ये तुम्ही रोज समजा 8-10 तास अभ्यास करताय, लक्षात घ्या रोज, तर तुम्ही 3-3.5 महिन्यांमध्ये याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. समजा तुम्ही असं नाही न करता तुम्ही काय करताय, तर एका दिवशी 3-4 तास बाबा तुम्ही ऑप्शनल करताय, 3-4 तास तुम्ही जीएस करताय, 1-2 तास करंट अफेअर्स करताय, अशा प्रकारचे तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्हाला एक 4 ते 5 महिने मिनिमम रोज 5 ते 6 तास हा तुम्हाला पोल सायन्सला देणं गरजेचं असणार. एकदा सिलेक्ट झाल्यावरती तेवढे इनपुट्स आपल्याला द्यावे लागतील. पहिलं स्टेप असेल तुम्हाला सिलेबस अनालाइज करायचा आहे, व्यवस्थित सिलेबस पाहून घ्यायचा आहे, त्याच्यावरती रिकमेंडेड असणारी बुकलिस्ट जी आहे ती फॅकल्टीशी डिस्कस करून तुम्हाला जो अभ्यासाचा पॉईंट चालू करायचा आहे त्याची बुकलिस्ट आधी फायनल करून घ्या, त्यानुसार तुम्ही त्याच्या अभ्यासाला लागा. त्यानंतर तुम्हाला एम्फसाइज द्यावा लागणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती. मग पॉलिटिकल सायन्सचे MPSCचे 2008 ते 11-12 या काळामधले ऑप्शनल त्यावेळेस होता, त्यावेळेस ऑप्शनलचे ते पोल सायन्सचे पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत, आपल्या वेबसाईटवरती पण दिलेले आहेत. त्याचबरोबर UPSCचे गेल्या किमान एक 5 ते 6 वर्षांचे क्वेश्चन पेपर हे अनालाइज करणं, त्यापेक्षा जास्ती मागे गेलो तरी पण चालणार आहे बरं का पोल सायन्सच्या याच्यामध्ये. 20-25 वर्षांचे क्वेश्चन पेपर बघितले तरी चालणार आहेत. त्यांच्यासाठी बाजारामध्ये UPSCच्या लेवलची काही पुस्तकं अवेलेबल आहेत ऑलरेडी, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सची क्वेश्चन बँक ऑफ UPSC पॉलिटिकल सायन्स, न्यू विशाल पब्लिकेशन वगैरे अशी काही पब्लिकेशन आहेत, त्यांची ती पुस्तकं बाजारामध्ये अवेलेबल ती करायची आहेत. आता ज्यावेळेस तुमचं ह्या सगळ्या प्रकारे स्ट्रॅटेजी बेसिकली तयार झाली, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून झाले, सिलेबस बघून झालाय, आन्सर रायटिंग कसं करायचं हे लक्षात आलेलं आहे, त्यानंतर काय करायचं तर अभ्यासाला लागायचं आहे. मग अभ्यासाला लागताना माझं रिकमेंडेशन असणार आहे की दोन्हीचे सेक्शन ए हे थेरॉटिकल आहेत, दोन्हीच्या सेक्शन एला जास्ती वेळ लागतो, GS मध्ये त्याचा ओव्हरलॅप कमी आहे, त्यामुळे हे विषय तुलनेने तुमच्यासाठी नवीन असणार आहेत, आणि त्यामुळे या विषयांचा अभ्यास जो आहे तो सगळ्यात आधी या विषयांचा अभ्यास करायला घ्यायचा आहे. आधी दोन्हीचे सेक्शन ए म्हणजे पेपर 1चा सेक्शन ए, मग पेपर 2चा सेक्शन ए. पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये जर का बघितलं तर काय करावं लागणार आहे पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये, तर पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये तुम्हाला आधी थिंकर्स पासून शक्यतो सुरुवात करा, मग वेस्टर्न थिंकर्स बघा, मग इंडियन थिंकर्स बघा, मग बाकीच्या सगळ्या थेरीज आणि अनालॉजीज बघा, आणि त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळा फ्लो जो आहे तो सेक्शन एचा तुम्हाला करावा लागेल. आणि हे सगळं करताना लक्षात काय घ्यायचं आहे, जो कोणता सिलेबसचा पॉईंट घेताय तुम्ही आणि तयारीला लागताय, त्या सिलेबसच्या पॉईंटवरती तुम्हाला मायक्रो आणि मॅक्रो अशा दोन्ही प्रकारच्या नोट्स बनवाव्या लागतात. आता मायक्रो आणि मॅक्रो हे कुठून आलं, तर मॅक्रो म्हणजे मोठ्या मोठ्या नोट्स, किंवा बस सिलेबसमध्ये जे सांगितलेलं आहे त्या प्रत्येक पॉईंटवरती तुमच्याकडे चांगले बाबा पेजभर, 2 पेज, 3 पेज, 4-5 पेज अशा समजून सांगणाऱ्या, तुम्ही 4-5 प्रकारचं जे मटेरियल वाचलंय त्या एका ठिकाणी कन्सोलिडेट केलेल्या अशा प्रकारच्या नोट्स, मोठ्या नोट्स तुम्हाला लागतील. आणि समजा मग तुम्ही काय करताय, तर काही पॉप्युलर नोट्स आहेत UPSC मधल्या, समजा त्या वापरताय, किंवा आपण चाणक्य मंडळीने शेअर केलेल्या तुम्ही UPSCच्या नोट्स वापरता आहात पोल सायन्सच्या, आणि त्या तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही फक्त मायक्रो नोट्स काढल्या. मायक्रो नोट्स म्हणजे काय, फक्त त्यामध्ये कीवर्ड्स असतील, फक्त महत्त्वाचे पॉईंट असतील, आणि सगळा पोल सायन्सचा सिलेबस एक 40-50-60 पेजेसमध्ये तुमचा संपलेला असेल, अशा प्रकारच्या मायक्रो नोट्स. तर या दोन्ही प्रकारच्या नोट्स हळूहळू डेव्हलप करायच्या. आधी मोठ्या नोट्स असतील, त्यानंतर सेकंड थर्ड टाइम ज्यावेळेस रिव्हिजन करताय त्यावेळेस त्याचं शॉर्टर व्हर्जन तुम्हाला मायक्रो नोट्सच्या माध्यमातून तयार करावं लागेल, तर ते तुम्ही बनवू शकता. आणि त्यामुळे अभ्यास करताना एक टॉपिक घ्यायचा आहे, त्याच्यावरच्या मायक्रो नोट्स आधी बनवायच्या आहेत. त्यानंतर तो एक स्टँड अलोन टॉपिक ज्याला आपण म्हणू, तो टॉपिक झाला की त्याच्यावरचं आन्सर रायटिंग मात्र करायचं आहे. कारण टॉपिक समजला, मान्य आहे, गुड, इट इज अ गुड थिंग, ठीक आहे, पण तो टॉपिक समजून झाल्यानंतर तुम्हाला तो व्यक्त करता येतोय ना, तो पेपरमध्ये मांडता येतोय ना, हाही मुद्दा तेवढाच गरजेचा आणि तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर का तुम्ही पेपरमध्ये मग त्याची उत्तरं पण घ्यायला लागलात आणि ती चाणक्य मंडळच्या फॅकल्टीजकडून तुम्ही इव्हॅल्युएट करून घ्यायला लागलात, तर तुम्हाला अंदाज येणार आहे किंवा तुम्ही जे लिहिता आहात ते बरोबर आहे का, त्याच्यामध्ये काही चुका आहेत का, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का, आणि त्याच्या फीडबॅकनुसार तुम्ही पुढे हळूहळू इम्प्रूव्हमेंट जी आहे ती करू शकता. त्यामुळे तुमच्या अभ्यासाला सुरुवात झाल्यानंतर या प्रकारे तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा फ्लो जो आहे तो मेंटेन करायचा आहे. तर यामध्ये चाणक्य मंडळ परिवारचा पण आपला पॉलिटिकल सायन्स म्हणजे हा राजकीय विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध
या ऑप्शनल या वैकल्पिक विषयाचा बॅच जी आहे या ऑप्शनलची तर ती आपली सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्सचे काही लेक्चर्स झालेले आहेत. सुरुवातीचे काही दिवस आता मयूर पाटील सर तुमचे सेशन घेता आहेत. त्याचबरोबर केतन सांडे सर आहेत की जे तुम्हाला पॉलिटिकल सायन्समध्ये शिकवणार आहेत. अभिजित शिंदे सर आहेत ते तुम्हाला पॉलिटिकल सायन्समध्ये शिकवणार आहेत. मी स्वतः तुम्हाला पॉलिटिकल सायन्समधले काही पाठ घेणार आहे. त्याचबरोबर धर्माधिकारी सरांची सुद्धा काही सेशन्स आपण तुमच्यासाठी पॉलिटिकल सायन्सची अरेंज करणार आहोत. त्यामुळे आपला एक जवळपास मिनिमम 60 ते 80 लेक्चर्समध्ये आपण पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस जो आहे तो तुमचा व्यवस्थित पूर्णपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना या कोर्समध्ये भाग घ्यायचा आहे ते सहभागी होऊ शकतात. आपला पॉलिटिकल सायन्सचा हा जो कोर्स आहे तो सदाशिवपेठच्या बॅचमध्ये सदाशिवपेठच्या सेंटरमध्ये आपला असतो. तिथून तो लाईव्ह स्ट्रीम केला जातो आणि त्यामुळे बाकीच्या सेंटर्समध्ये तो लाईव्ह स्ट्रीमच्या फॉर्मॅटमध्ये पाहता येतो. त्यामुळे तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात करता येणं शक्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला तो ऑनलाईन लाईव्ह इंटरॅक्टिव्ह स्वरूपामध्ये करता येणं शक्य आहे आणि लाईव्ह सेशन्स तुम्हाला नंतरच्या काळामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल असतील. त्याची फीज असेल, त्याची स्टार्ट डेट, बॅचचं सगळं स्वरूप आणि जॉईनिंग कसं करायचं या प्रकारचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर स्क्रीनवर दिलेला जो आपल्या ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ऑफिसेसचे ॲड्रेसेस आहेत या कॉन्टॅक्ट नंबरवरती किंवा प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊन तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आमच्या फॅकल्टी मेंबर्सपैकी माझ्याशी असेल, मी जे बाकीच्यांची नावं घेतली पोल सायन्सचे फॅकल्टीज त्यांच्याशी असेल, जर का तुम्हाला संपर्क करायचा असेल, त्यांच्याशी बोलायचं असेल, काही डाऊट असतील तरी तुम्ही ऑफिसमधून आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही तुमच्या मदतीसाठी नेहमी इथे आहोत. तर पोल सायन्सचा सारासार विचार करून ज्यांनी ठरवलेलं आहे की पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे ते नक्कीच घेऊ शकतील. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग ऑप्शनल सब्जेक्ट. पण मला सांगायचं आहे की हा जरी इंटरेस्टिंग ऑप्शनल सब्जेक्ट असला तरी खूप सोपा आहे असंही नक्कीच नाही. याची एक मीडियम डिफिकल्टी लेवल आहे. त्याचा विचार करून तुम्ही हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकता. पण निवडल्यानंतर त्याचे रिवॉर्ड्स पण तेवढे आहेत जर का तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास झाला तर. त्यामुळे आय वेलकम यू ऑल टू दिस पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल सब्जेक्ट अँड इट्स बॅच इफ यू विश टू एनरोल फॉर द सेम. आणि तुम्हाला काही शंका असेल तर आम्ही नेहमी आहोत. ऑल द बेस्ट, डू युअर बेस्ट. भेटत राहूयात आपण. थँक्यू सो मच.